मनोज जरांगे हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुक्याचा दौरा करणार आहेत। विशेष म्हणजे याच दौऱ्यात मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी जरांगे यांचं जल्लोषात स्वागत करत जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं जाण्याची शक्यता आहे। याच दौऱ्यात मनोज जरांगे हे 3.5 शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचं दर्शनही घेणार आहेत। त्यामुळे जरांगे यांचा आजचा नाशिक दौरा चर्चेत आला। मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पाहायला मिळतोय। दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकारनं काढलेल्या अध्यादेशाला देखील भुजबळ यांनी विरोध केला। नाशिकमध्ये मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडलाय। तुम्हाला एकदा तरी हातवर करावा लागणार आहे, नाविलाज आहे तुमचा। नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून द्या, तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे। 3दा आमचं चॅलेंज केलंय त्यांनी, 3दा। आम्हाला बी काय मर्यादा आहेत, तुमचे लेकर तसे आमचे पण आहेत। तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार, मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं, राणे साहेब समितीच्या टायमाला केलं, आम्हाला ओबीसी सवलत दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं। आता ही 4थी वेळ आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं, आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं। तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला? मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, पण तुमची इतकी खालची नियत आमची नाही। आता आमचा नाविलाज, मग आम्हाला देशातलं 27% आरक्षण घातल्याशिवाय पर्याय। 27% थेट ओबीसी आरक्षणावरच झाला। आपण काय करावं? जर समोरचा गपच बसायला तयार नसेल, बार बार जर तो शेडीतच असेल तर काय करावं? उत्तरच नाही आहे ना दुसरं। पाय पडून दमलो, विनंत्या करून दमलो, मग आता दुसरा पर्याय काय? मध्यस्थी टाकलेत, सोयरीक जुळली, मोडून टाकली तिने। मग आता किती दिवस आम्हीच बिगार लग्नाचं राहायचं? तू राहा एखाद दिवस बिगार लग्नाचा, मग कळन तुला। कशी 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 सोयरी जुळली होती? विनंत्या केल्या, इथून पाठीमाग समाजानं खूप एकतेच्या परिषदा घेतलेल्या आहेत। मग आता मत जुळवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही जुळवूनच घेत नाही त्याला, तर आम्ही काय करावं? एकदा तू बिगर लग्नाचं लावून बघ, मग तुला करून कचका कसा असतो। राजकारणातलं कळत नाही दादा मला काही। आपलं हे दान का आरक्षणाचं काही कार्यक्रम ते राजकारणातलं पुढे डेंजर आहे म्हणतात लोक। शरद पवारांनी मंडल आयोग लागू केला किंवा त्याला मदत केली, तर शरद पवारांच्या पक्षाची अशा पद्धतीची वाताहत होती, याकडे कसं? ते 10 तारखेनंतर बोलतो। 100%, 16% आरक्षण गेलं पुढं। त्याला कोण होतं जबाबदार? आता ते 10च्या नंतर सगळंच मी बाहेर काढायचं ठरवलं। कोणीच सुटते नाही आपल्यापाशी, कोणालाच माफ नाही। सत्ताधारी असो, विरोधी पक्ष असो, मी माझ्या समाजाला दैवत मानलेलं आहे, त्यांच्यासाठी मी कोणत्या टोकाला जातो। आणि पुन्हा आता 10 तारखेला पुन्हा एकदा मरण हातावर घेतलं। संघर्ष नाही होणार, परंतु काय असतंय, हे आरक्षण हक्काचं ते तुम्हाला राज्यापासून केंद्रात तुम्हाला सगळीकडे त्याची सुविधा घेता येणार आहे। ते टिकणारच का हा प्रश्न। ठीक आहे, या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला, अहवाल पण आला, अहवालही सादर केलाय 2 तारखेलाच त्यांनी। परंतु ती हिअरिंग आता ओपन कोर्टात होणार, मान्य न्यायालय कसं त्याचं आता सुनावणी घेतं याच्यावर अवलंबून। जर ओपन कोर्टात घेतली तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं, पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागतं। म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती, आपल्या हक्काचं आहे ना, कशाला पळत्याच्या पाठीमागा लागतात, तुमच्याच लेकरात तुम्ही वाटवा करता। तरी पण चला, मराठ्यांचं 4ही बाजूनं चांगलं व्हावं म्हणून ओबीसीतून बी सुरुवात केली। ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या, ती का जोर जबरदस्ती नाहीये घ्यायचं म्हणून, आणि ज्याला नाही ते पण आणलंयच आता, म्हणजे दिलं तर ते पण आणलंय। 4ही बाजूना लढतोय आम्ही, काय वाईट करतो? आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाची माझी शरीर साथ नसून देते, हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे। परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती, पहिले 26 दिवस झाल्यामुळं आता सुद्धा मला पाय चोळून बाहेर काढलं, कारण मला एकाएकीच अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही। तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतलाय की आता मरण आलं तर हरकत नाही, परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार। आपण सप्तशृंगी देवीच्या गडावर जाणार आहात, अनेक लोक गडावर गेले, देवीकडे साकडे घालतात, तुम्ही काय साकडे घालणार? घालतो शेवटचा, आता त्यांना साकड्या सुकड्यानी काय व्हायना, त्यांना मराठीत पाहिजे। मुंबईत गेल्यावर कसं साकडं लागलं होतं त्यांना, अलीकडेच पळत होते, नेटवर्क जाम झालं पाहिजे, लगेच मोकळं झालं सगळं। चलो, धन्यवाद। एक फोटो घ्या ना, फोटो दिवसातून 3 दिवसापासून अहमदनगर, पुणे आणि मुंबई असा होता, परंतु इकडे ते साल्हेर किल्ल्याचा एक जास्तीचा नाशिक जिल्ह्यातला वाद। आता चांदोड मार्गे, सटाणा मार्गे आणि पुन्हा संभाजीनगर मध्ये कार्यक्रम।
आज देवीचं पण दर्शन घ्यायचं हो, आहे दर्शन आहे. तुम्ही आज नाशिकमध्ये आला, भुजबळांच्या गावात आणि भुजबळांच्या बालेकिल्ल्यात आज नाशिकमध्ये आहात. यापूर्वी देखील 2 दौरे, आज पुन्हा 3रा दौरा. आणि रस्त्यात जाताना साल्हेर किल्ल्याला नाशिकच येणार आहे. जायचं म्हणल्याच्या नंतर त्याला दौरा नाही म्हणता येणार. आपण दर्शनाला तिकडे चालू. बालेकिल्ला फेले किल्ला कोणाचा नसतो. बालेकिल्ला फेले किल्ल्याचा काय संबंध आहे कोणाचा? ते जनतेचा बालेकिल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातला सगळ्या जनतेचा. कोणाचा बालेकिल्ला फेले किल्ल्याचा काय संबंध? राजीनामा द्यावा अशी मागणी राज्यपालांनी द्या म्हणून देत असतो देव. त्या म्हणून देत नसतो ते आणखीन घ्यायला बसलाय पण देणार नाही. त्यांनी ते द्यावं ना द्यावं हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही. मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही. फक्त त्यांनी जो नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास तेव्हा असला त्यांनी माफी मागायला पाहिजे. कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि त्याचेच आहेत. त्यांचा जे अपमान केला त्यांनी जर माफी नाही मागितली त्याचा अर्थ असा होतो जाणून बुजून अपमान केला, मी नाही माफी मागणार, मी मगरूर आहे, माझ्या अंगात मस्ती आहे, असा त्याचा अर्थ होतो. नवी मुंबईच्या आपल्या आंदोलनाची सांगता झाली त्यावेळी जे सरकारकडून आपल्याला आश्वासन कॉपीज वगैरे दिल्या गेल्या होत्या त्यामध्ये आता काही नवीन अपडेट आतापर्यंत, कारण 10 तारखेपासून तुम्ही परत एकदा उपोषणाला बसता, आतापर्यंत काही पुन्हा नव्याने काही त्याच्यामध्ये घडामोडी घडल्यात सरकारकडून काही नव्याने पुन्हा एकदा आपल्याशी काही बोलणं वगैरे करण्यात आलं? नाही, बोलणं नाही झालं, परंतु 10 तारखेच्या आमरण उपोषणाची घोषणा केल्याच्या नंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली. त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले असं आम्हाला ऐकू माहिती आहे बरेचसे. परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या 2001 त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करू, म्हणजे ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलेलं त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली. आमचं मत एवढं आहे की येत्या विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेचं अध्यादेशात कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी 15 तारखेला, हे आमचं म्हणणं. म्हणून 10 तारखेला आम्हाला आंदोलनावरती नाही, त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचे सुद्धा त्या कधीच असं बोलत नाही. परंतु नाशिकला आलं का ते नाशिकचं पाणीच तसलं, त्यामुळे ते नाशिक मध्ये होते तेवढ्या पुरतं बोलले असते, आता ते बदलले. पण आता जे तुम्ही आंदोलन करताय 10 तारखेपासून ते आंदोलन कशासाठी काय त्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत? जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा. त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं, त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आहे. आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबत हे ठरलं होतं, ती प्रक्रिया आणखी सुरू नाही. काल मिळाली माहिती, प्रक्रिया सुरू केली म्हणून. काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबांचे फोन आले होते, प्रक्रिया सुरू आहे. कोपर्डीच्या खटल्याबद्दलचा पण विषय, त्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट घेतो म्हणले होते, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते. त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही, कारण 15 तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना 10 तारखेपासून सुरू करावी लागणार. ते अंदाजा दिसत नाही म्हणून 10 तारखेला पुकारले. आमचा महत्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या स्वरांचे अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे, यासाठी आमरण उपोषण. त्या अध्यादेशाला चॅलेंज करण्यासाठी न्यायालयात जाण्यासाठी देखील ओबीसीचे नेते जे आहेत त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. जर अशा पद्धतीचा सरकारने अध्यादेश केला तर त्याला आम्ही न्यायालयात चॅलेंज करू, न्यायालयातून तो रद्द करून आणू, अशा प्रकारची भूमिका ठेवलेली आहे. मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा? त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे, दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा. आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती, इथलाच इथे पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पाय द्यायचं काम करतो. त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते, ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडतो. स्वतःचं कुटुंब सुद्धा मोडीत आणलंय त्याने, असं करून सगळे अडचणीत आणून ठेवले. स्वतःमध्ये जाऊन बसला, सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली. आता ओबीसी बांधवांच्या सुद्धा पाठीमागा लागला. नावीला जण कोणाला पक्ष काढायला लावी, कोणी त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसीच्या त्यांना अपमानित करत, त्याचा तो धंदाच. त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती. आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको. नसतं मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो, तर नावीला जाणं मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागलं. मंडल कमिशनची सुद्धा आज
त्यांची देखील बैठक घेऊन भुजबळ त्यांनाही मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. चांगली गोष्ट आहे. किमान त्याला मी बळच का होईना पैलवान तयार केले, गळालेला होता पार. हा, सगळ्या कामाला लागलाय तो टोटल. इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झालाय लाल. त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही, ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो. सरसकट गेलो. आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती. त्याच्यामुळे तो आता हे तयारी करणार. कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या. त्याच्या लक्षात आलंय की ह्यो काहीतरी करू शकतो. पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचं नाही. आम्हाला गोरगरिबाच्या अन्नात माती नाही करायचं. पण गोरगरीब ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको, राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटोळ करू नको. कारण या 3दा झालेला आहे. आता 4थ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाज मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे. त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही, त्याच्यामुळे करावं लागणार. तर नाविलाज मग आम्ही. याचा अर्थ असाच आहे की जर ओबीसीच्या नेत्यांनी जर तुमच्या अध्यादेशाला चॅलेंज केलं तर तुम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार किंवा त्या सगळ्या प्रक्रियेला पुन्हा किती दिवस सहन करणार दादा? तुम्हाला जर प्रत्येक वेळेस 2-4 बारे हाणल्यावर तुम्ही तर किती न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, नाशिक.